मी रसिका. जसं की तुम्हाला माहिती आहे, दैनिक पुढारी कस्तुरी क्लब जो आहे तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मैत्रिणी आपल्या ज्या सहभागी होत असतात त्यांच्यासाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आपण घेऊन येत असतो. अर्थातच मैत्रिणींच्या आयुष्यातले सगळे जे महत्वाचे टप्पे आहेत त्यातला सगळ्यात महत्वाचा टप्पा तो म्हणजे आई होण्याचा. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की कितीही इच्छा असली, कितीही प्रयत्न केले तरी ते पालक होण्याचं त्यांच्या आईबाबांचं स्वप्न काही पूर्ण होत नसतं. हा जो एक महत्वाचा प्रॉब्लेम म्हणूया आपण, किंवा नेमकं त्याच्यावर करायचं काय, हे जे आपल्या समोरचे प्रश्न असतात त्याच्यावरती एक ठाम उत्तर आपल्याला जे मिळतं तर ते आहे आपल्या कोल्हापूरमध्ये वसंत बहार रोडवर असणारा सुनंदा IVF फर्टिलिटी क्लिनिकमध्ये. आणि अर्थात त्याचे डॉक्टर सचिन कुलकर्णी जे चीफ कन्सल्टंट आहेत, डायरेक्टर आहेत, ते आज आपल्या बरोबर आहेत. आणि आज आपण या क्लिनिक बद्दल आणि एकूणच आपल्या या सगळ्या प्रश्नांबद्दल खूप डिटेलमध्ये बोलणार आहोत. सर नमस्ते. नमस्ते. सगळ्यात पहिल्यांदा मला हेच विचारायचं की सुनंदा फर्टिलिटी क्लिनिक जे आहे आपलं, तर ते केव्हापासून सुरू झालं आणि ते सुरू करायची मेन प्रेरणा काय आहे? अरे थँक्यू सो मच. प्रथमतः मी तुमचे आभार मानतो की कस्तुरी क्लब आणि पुढारी मंचाने मला इथे निमंत्रित केलं. आणि खूप अत्यंत आनंदाने मी सांगू इच्छितो की पुढारी ग्रुपचा मी अत्यंत ऋणी आहे. कारण सुनंदा IVFची मुहूर्तमेढ 2000 साली माननीय प्रतापसिंग जाधव साहेबांनीच लावली होती. अरे वा. आणि तेच उद्घाटनाला आले होते. आणि त्यांच्या आशीर्वादाने आणि नंतर लोकांच्या प्रेमाने या सगळ्यामुळेच सुनंदा IVFचा नंतर एक चांगला प्रसार झाला आणि खूप लोकांनी वंध्यते निवारणाकरता आमच्याकडे धाव घेतली आणि त्यांना आम्ही नीट मदत करू शकलो. सुरुवातीला आम्ही छोट्या हॉस्पिटलमध्ये होतो की जिथे आम्ही टेस्ट ट्यूब बेबी पर्यंतच ट्रीटमेंट देत असो. पण अर्थातच आता आम्ही ICSI, लेझर हॅचिंग, ब्लास्टोसिस्ट, एग डोनेशन प्रोग्राम्स अशा सगळ्याच वंध्यत्वग्रस्त कुटुंबांना लागणाऱ्या सगळ्या सोयी एकाच ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. याचबरोबर आता आम्ही प्रिस्टीन वुमन्स हॉस्पिटलशी संलग्न आहोत. त्याच्यामुळे आमच्याकडे 3D एंडोस्कोपी आहे. एंडोस्कोपी करणारी वेगळी टीम आहे. अर्थात आमचं स्वतःचं एक फिटल मेडिसिन युनिट आहे. म्हणजे वंध्यत्वग्रस्त कुटुंबांना प्रेग्नन्सी मिळाल्यावर त्या खूप अतिजोखमीच्या प्रेग्नन्सी असतात आणि ह्यांची केअर घेण्याकरता डॉक्टर अजित पाटील, डॉक्टर प्रिया, डॉक्टर शरयू ह्यांच्याबरोबरची आमची टीम पण आहे जे सतत ह्याच्याकडे लक्ष घालतं. त्यामुळे नुसतं वंध्यत्व निवारणच नव्हे, पण वंध्यत्व निवारण झाल्यानंतर पूर्ण यशोगाथा त्यांची एक प्रसूती होऊन छान बाळ होईपर्यंत सगळा सपोर्ट सिस्टम आम्ही सुनंदा IVF आणि प्रिस्टीन वुमन्स हॉस्पिटल आणि प्रिस्टीन इमेजिंग तर्फे इथे उभा केलेला आहे. क्या बात आहे. गुड. सो ऐकता आहात आपण इथे कोणत्या कोणत्या फॅसिलिटीज आहेत, आपण डिटेलमध्ये बोलणार आहोतच. पण सर सगळ्यात पहिला माझा जो प्रश्न आहे तर तो आहे की सध्या आपण बघतो आहोत वंध्यत्व निवारण करायची जी वेळ आलेली आहे तर ते मेन त्याची कारणं काय असतील? हो, ऍक्च्युली हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण पूर्वी जेव्हा मी शिकलो तेव्हा मी म्हणायचो की वंध्यत्वाची कारण म्हणजे त्याचे शुक्रजंतूंची कमतरता असणे किंवा ट्यूब्स बंद असणे, पॉलिसिस्टिक ओव्हरी, एंडोमेट्रिओसिस असे आजार होते. पण आता त्याच्या पुढे लाईफस्टाईल डिसऑर्डर्सने वंध्यत्वामध्ये शिरकाव केलेला आहे. अर्थातच आजकालची मुलगी ही जास्त शिक्षित होते, करिअर ओरिएंटेड असते आणि त्याच्यामध्येच ती साधारण 24-25 वर्ष गाठते. जनरली लग्नाचं वय आता 27 ते 29 वर्षापर्यंत आलेलंच आहे. आणि लग्न झाल्यानंतर अर्थात पहिले 1-2 वर्ष हे प्रेग्नन्सी नको अशी भावना दृढ आहे सगळीकडे. कधी कधी अजूनही करिअर करण्याचे ऑप्शन्स ओपन झालेले असतात. कोणाला अब्रॉड जायचं असतं, कोणाला MBA करायचं असतं, कोणाचं असं कॉन्ट्रॅक्च्युअल काम असतं की त्यांना रजा मिळणं शक्य नाही, त्यामुळे प्रेग्नन्सी ते पोस्टपोन करतात. आणि त्यामुळे बहुसंख्य कुटुंब मुलीच्या वयाच्या 28व्या नंतरच आमच्याकडे येत असतात प्रेग्नन्सी करता. आणि या दरम्यान ह्या कालावधीत झालेला स्ट्रेस, त्यांची लाईफस्टाईल प्रॉब्लेम्स आणि ह्याच्यामुळे आलेली ओबेसिटी आणि मे बी आणि मग अनाठाई लग्न झाल्यावर तर खूप कालावधी निघून जातो. त्यामुळे थोडंसं फॅमिली प्रेशर, सोशल प्रेशर जसं माउंट व्हायला लागतात. त्यामुळे एक माइल्ड डिप्रेशन येतं. माइल्ड डिप्रेशनमुळे उत्साह कमी होतो, त्यामुळे थोडी वजनं वाढतात. पण असे लाईफस्टाईल प्रॉब्लेम्स खूपसे यायला लागलेले. आणि एक महत्वाची गोष्ट मला नमूद करावीशी वाटते की हा जो प्रॉब्लेम आहे की आपण लग्न झाल्यानंतर प्रेग्नन्सीकडे लगेच जावं की आपण थोडं उशिरा जावं. अर्थात त्यावेळी प्रेग्नन्सी ऐवजी करिअर हे फार महत्वाची गोष्ट होती किंवा स्टॅबिलिटी, आपल्याला कुटुंब फॅमिली स्टॅबिलिटी घ्यायची हे फार महत्वाचा मुद्दा असतो. आता मला वाटतं की असे निर्णय घेतात किंवा काही जण म्हणतात की मी 2 वर्ष आम्ही सेपरेट राहतो बिकॉज हजबंड इज वर्किंग इन मुंबई, आय एम वर्किंग हिअर, किंवा मला अब्रॉड जायचं आहे, आम्ही थोडे कॉन्ट्रॅक्च्युअल करणार आहोत वगैरे वगैरे. तर मला वाटतं हे निर्णय घेण्याच्या अगोदर त्यांनी डॉक्टरांशी भेटावं. कारण भारतामध्ये 12% स्त्रियांना 40च्या आतच मेनोपॉज येतो. आणि भारतामध्ये मेनोपॉजचं वय हे साधारण 47 वर्ष आहे कम्पेअर्ड टू ग्रेट ब्रिटन विच इज 51 इयर्स. त्यामुळे
ह्या 12% स्त्रियांना जर त्यांनी प्रेग्नन्सीचा प्रयत्न 32शी नंतर करत असतील तर त्यांची स्त्रीबीजांची संख्या खूप कमी आलेली असते. आणि त्यामुळे मला वाटतं की अशा वेळी करिअर थोडं बाजूला ठेवून प्रेग्नन्सीला प्राधान्य देणं हे फॅमिलीच्या दृष्टिकोनातून जास्त महत्वाचं होईल. त्यामुळे मुद्दामून असे निर्णय वैयक्तिकरित्या न घेता आपल्या फॅमिलीशी बोलून आणि कन्सर्न डॉक्टरांशी बोलून एक अँटीमुलेरियन हॉर्मोन, AFC, थायरॉइड हे टेस्ट करून मग निर्णय घ्यावेत की खरोखर आपण कुठला ऑप्शन योग्य आहे आपल्या या जीवनाच्या वळणावर, असं मला वाटतं. ओके सर, पण मला विचारायचं की आई बाबा होण्यासाठीचं एक वय आपण जेव्हा म्हणतो आहोत, मला त्याच्या मागे अजून यायचं की लग्न करण्यासाठीचं एक आयडियल वय आपण काही सांगू शकतो का या दृष्टिकोनातून? मला वाटतं खूप वेगवेगळे अनुभव येतात त्याच्यामध्ये. म्हणजे अगदी मला वाटतं हे सामाजिक आणि त्यांच्या आर्थिक स्थैर्यावर, त्याच्या फॅमिलीच्या स्थैर्यावर अवलंबून असतं एखादी मुलगी केव्हा लग्न करते. मी बघतो की जे माझ्याकडे खूप खेड्यामधून किंवा कोकणातून आलेल्या मुली असतात त्यांच्या खूप वेळा त्यांची लग्न खूप 19व्या-20व्या वर्षीच झालेली असतात आणि 21व्या वर्षी ते येत असतात माझ्याकडे, साडी नेसलेली असते, हे असते आणि ते म्हणतात की मला प्रेग्नन्सीने 2 वर्ष झाले प्रयत्न करतात, फॅमिलीचं प्रेशर आहे आणि मला सांगावं वाटतं त्याच्या सासूला नाहीला 21 वर्षाची मुलगी आहे, माझी मुलगी पण 21 वर्षाची अजून कॉलेजला शिकते, त्याला अजून लग्नाचा पण विचार आम्ही करत नाहीये. त्यामुळे हे मला वाटतं सामाजिक स्थैर्यावर आणि त्यांच्या आर्थिक परिस्थिती खूप अवलंबून असतात. पण मला वाटतं की एक ऍडवाइस नक्की की 30च्या आत पहिलं बाळ होऊ, कारण तुमचे बाळाचे येणारे प्रॉब्लेम किंवा प्रेग्नन्सीतले येणारे प्रॉब्लेम हे 30 नंतर नक्की जास्त असतात. तर 30च्यात एक बाळ व्हावं असं मला नक्की वाटतं. ओके, पण आता व्यंधत्व म्हणल्यानंतर ते फक्त आईच्या बाजूनीच येतं की बाबांच्या मध्ये पण काही प्रॉब्लेम्स असले तरी सुद्धा येऊ शकतं? ऍब्सोल्युटली. मला वाटतं वंध्यत्वाला मी कधीही इव्हॅल्युएशन करताना हा तुझ्यात प्रॉब्लेम आहे किंवा तुमच्यात प्रॉब्लेम असं पॉइंट आउट करू इच्छित नाही. ॲज इट इज ना, ते वंध्यत्वग्रस्त कुटुंब खूप इमोशनल टर्मॉइल मधून जात असतं आणि त्याच्यात असं आपण पॉइंट आउट करायला लागलो मग तिथंच थोडी मरायटल डिसहार्मनी होणे, छोटी छोटी त्यांची वादावादी होणे असं होऊ शकतं. त्यामुळे मी किंबहुना त्यांना ती पहिली जाणीव करून देत असतो की होणारं बाळ हे पूर्ण कुटुंबाला आनंद देणार आहे. त्यामुळे कुटुंबातली प्रत्येक व्यक्तीने त्या होणाऱ्या बाळाकडे कसं होऊ घालण्यासाठी काय काय प्रयत्न केले करावे ह्याची मेंटरशिप डॉक्टर म्हणून मी सतत करत असतो. तुमच्या प्रश्नाकडे वळताना की पुरुष वंध्यत्व हा एक खूप कॉमन प्रॉब्लेम आहे आणि पुरुष वंध माझ्याकडे येणारे मला वाटतं एक 20% पेशंट्सना तरी शुक्रजंतूंची कमतरता आढळते. पण न्यू टेक्नॉलॉजीज जे आहेत ना, म्हणजे मी तुम्हाला उदाहरण देतो की एखाद्या कुटुंबामध्ये हजबंडच्या शुक्रजंतूंचं प्रमाण 0 आहे, पण तरीही 0 जरी असेल तरी त्याचे नीट तपास करून त्याच्या ग्रंथीमधून डायरेक्टली भूल देऊन सुई करून आपण तिथून शुक्रजंतू घेऊन आणि ते टेस्ट्यूब बेबीला वापरून त्यांना स्वतःच्या गुणसूत्रांचं बाळ होऊ शकतं. म्हणजे पूर्वी हाच आपण डोनर करूया, डोनरचं सिमेंट घेऊया वगैरे प्रथा होती, ते करायची गरज नसते. त्यामुळे डेफिनेटली, आणि तिथेही लाईफस्टाईलचा प्रॉब्लेम आहे परत, कारण खूपसे पुरुष स्थूल झालेले असतात, त्यांचे लाईफस्टाईल तर खूपच बिझी असतात. इव्हन म्हणजे त्यांचे इंटरकोर्सची फ्रिक्वेन्सी पण योग्य नसते. हा पण कारण आहे, अर्थात स्मोकिंग, अल्कोहोल पुरुषांमध्ये जे असतं ह्याच्यामुळे पण टेम्पररी त्यांचा ऑलिगोस्पर्मी आलेला असतो. काही पुरुष फर्टिलायझर कंपनीमध्ये, बॉयलर्समध्ये, फाउंड्रीजमध्ये काम करतात, काही कुक्स असतात, शेफ्स असतात, अशांना सतत हीटशी संबंध असतो. अशा वेळी टेम्पररी त्यांचे शुक्रजंतूंचं प्रमाण कमी आलेलं असतं. त्यामुळे तोही एक महत्वाचा मुद्दा आहे. सो आपण जेव्हा व्यंधत्व म्हणतो तेव्हा ते कुणाही मध्ये असू शकतं, कोणीही कारण असू शकतं, आई किंवा वडील. अर्थात त्याचं योग्य ते आपल्याला निदान होणं गरजेचं असतं, ते डॉक्टरांच्याकडून आपल्याला होतं. आता ते निदान झाल्यानंतर आपल्याला मग त्याच्या दृष्टीनं काहीतरी उपाययोजना पण करावी लागते. त्या दृष्टीने आपल्याकडे टेक्नॉलॉजी कशी काय ऍडव्हान्स्ड? कसं प्रत्येक कुटुंबाला अगदी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचाच वापर करावा लागतो असं मानू नये, किंवा प्रत्येक कुटुंबाला मला काय IVF-लाच करून घ्यावं असं नाही लागत. म्हणजे किंबहुना माझ्याकडे समजा 100 वंध्यत्वग्रस्त कुटुंब आलं त्यापैकी हार्डली 2-3% जणांना ऍक्च्युअली टेस्ट्यूब बेबीची गरज असते. बाकी सगळ्यांना खूपशे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स लागतात, त्यांच्या ओव्युलेटरी डिसऑर्डर्स बघावे लागतात. त्यामुळे मी कसं करतो, आधी ते कुटुंबाला बसून मी डायग्रॅमॅटिकली समजून सांगतो की प्रेग्नन्सी नॅचरली कशी राहते, मग माझा प्रत्येक तपास कुठला करणार आहे आणि त्या तपासाचं उद्दिष्ट काय, आणि त्या तपास झाल्यानंतर तुम्हाला कसा फायदा होणार आहे याची विस्तृत मी त्यांना माहिती देतो. आणि मग मी बघतो की त्यांचे मागील काय काय तपास झालेले आहेत. उगाच तपास रिपीट करत बसण्यातही काही अर्थ नसतो, त्याच्यातून कुठे पोहोचत नाही, उगाच पेशंटचे पैसे खर्च होतात. त्यामुळे जे काय त्यांचे जुने तपास झालेले आहेत तेवढे बाजूला करून जे अगदी आवश्यक आहे ते करतो. कारण काय होतं, इथे आपल्याला गर्भनलिका बघावी लागते, ओव्हरी म्हणजे बीजकोश बघावं लागतो, गर्भाशय बघावं लागतं, शुक्रजंतू बघावे लागतात आणि आतमध्ये काय चिकटले का बघावं लागतं. समजा एका डॉक्टरने सांगितलं की तुमचं गर्भाशय नॉर्मल आहे, ह्याचा अर्थ असा नाही की ट्यूब्स नॉर्मल आहे.
ट्यूबचा तपास हा पूर्ण वेगळाच राहणार आहे. त्यामुळे मी बघतो की आधी काय झालंय, मग त्यांच्या त्या रिकाम्या जागा ज्या आहेत उरलेले तपास आहेत ते संपून घेतो. म्हणजे मला एक ठाम निर्णय राहतो की वेल ह्यांचं बांधित्व अशा गोष्टी. पण असं करून सुद्धाही एक 20% कुटुंबांना अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी म्हणजे स्पष्ट कारण मिळत नाही, असं पण कुटुंब आम्हाला मिळतं. आणि मग आम्ही ट्रीटमेंट प्लॅन आउट करतो, त्यांचे सगळे प्रॉब्लेम जाणून घेऊ की बाबा तुम्हाला आम्ही फक्त COH करणार आहोत का, COH IUI का IVF का जस्ट लाईफस्टाईल करून तुम्हाला हे कर. आणि खूप वेळा मला अशी जाणीव होते की आय लव्ह टू टॉक टू देम. खूप वेळा बोलावं लागतं त्यांच्या, बोलायला खूप आवडतं देखील मला. आणि ते बोलत असताना अशी जाणीव होते की कुठेतरी थोडी डिप्रेशनची झलक असते, कुठेतरी कोणीतरी प्रेशर सांगत असतं. किंवा त्या मुली म्हणतात आणि मलाच खूप वाईट वाटतं, ती मुलगी म्हणते की मॉलला जाते तेव्हा मला बेबी सेक्शनला जावं असं वाटत नाही. कोणाचं बाळ घरी आलं की मग मी आतल्या खोलीत जाऊन बसते, किंवा बाळाची काही ऍडव्हर्टाइजमेंट टीव्हीवर आली की मी उठून निघून जाते. आणि मग मला ती जाणीव होत राहते की दिस इज, मग ही होऊ नये म्हणून तिथं नवऱ्याची जबाबदारी काय आहे, आईची जबाबदारी काय, सासूची जबाबदारी काय, हे सगळं मला त्यांना समजून सांगावं लागतं. एक छोटं उदाहरण देतो तुम्हाला. वजन कमी करणे फार महत्वाचे, कारण स्त्रियांचे सगळे हॉर्मोन्स जे आहेत इस्ट्रोजन प्रोजेक्ट ते स्टिरॉइड हॉर्मोन्स आहेत, ते कोलेस्ट्रॉल पासून बनतात. त्यामुळे ज्या मुलींचं कोलेस्ट्रॉल कमी आहे आणि कोलेस्ट्रॉल जास्त आहे म्हणजे ओबेस आहे म्हणजे अगदी बारीक आहे, तर दोघांनी बंधत्वाचा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि मी समजा वजन कमी करायला सांगितलं तर ती आहे 24-25 वर्षाची मुलगी, तिला सांगतो संध्याकाळी फक्त कोशिंबीर खा, नवरा मात्र लाडू खातो, हे मलाच पटत नाही. त्यामुळे मी तुला डाएट शीट तर घेच, पण मी त्या कुटुंबाला म्हणजे मिस्टरांना त्यांना सांगतो बाबा तू सकाळी उठतोस का लवकर, तो म्हणतो उठत नाही एवढं लवकर. मी म्हटलं तू उठ ना, तू तिला घेऊन 5 किलोमीटर जा, चालत जा. तिला कंपनी मिळाली की बाबा माझा नवरा पण मला सॅक्रिफाईस करतो माझ्याकरता, त्याचं शेड्यूल तो बदलतोय, बिकॉज तो होणारा बाळ तुलाही तेवढाच आनंद देणार आहे. त्यामुळे तेच मी सासूबाईंना पण सांगतो, तुम्ही किती तेल आणता, 10 किलो तेल आणतो, प्लीज तुम्ही 3 किलो आणा ना. तुमच्या घराची कुकिंगची पद्धत बदला, फोडणीची पद्धत बदला. तुमच्या घरी चकली लाडू सतत होत असेल तर कमी करा, 4 नातेवाईक कमी घरी बोलवा. पण जेव्हा ही फॅमिली रिस्पॉन्सिबल घेईल ना, तेव्हा त्या 24 वर्षा मुलीचा तिला हुरूप येईल किंवा नाही चांगलं आहे, माझ्याकरता माझी फॅमिली एवढी कमिटेड आहे तर मलाही कमिटेड राहायला आवडेल. नाहीतर तिची कमिटमेंट येणार जाणार आणि मग तिथं परत तो दोषारोप होत बसतात. त्यामुळे त्या फॅमिलीला इन्व्हॉल्व्ह करणं हे खूपशा वेळेला मी सांगतो, एक 80% वेळा मी नुसतं काउन्सिलिंगच करतो, 20% ऍक्च्युअली मुख्य ट्रीटमेंटचा भाग असतो. पण ती मुख्य ट्रीटमेंट यशस्वी करण्याकरता हे काउन्सिलिंग फारच आवश्यक असतं. आणि मला वाटतं तोच एक निम्मा पार्ट त्याच्यामध्ये, कारण आणि त्या कुटुंबाला अशी, आता मी सांगितलं की त्या पेशंट तुमचा पोटाचा TB असण्याची शक्यता आहे, मला लॅप्रोस्कोपी करायला पाहिजे, आणि माझं कन्सल्टिंग तिथं संपलं. मला वाटतं ते घरी जाताना काय सतत डॉक्टर TB म्हणतो असं करून जाणार. पण तेच विचार वाटतं मला खात्री नाहीये, मला लॅप्रोस्कोपी करूया आणि नसण्याची शक्यता जास्त आहे, पण काही असेल समजा असला तरी तुम्हाला प्रेग्नन्सी मिळू शकते, काळजी करू नका. ह्याच्यावर माझी जर कन्सल्टिंग संपलं ना, ऍटलिस्ट एक होप घेऊन करूया. ऍज अ डॉक्टर हा आशावाद सतत ठेवणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे. नक्की, कारण पॉझिटिव्हिटी देणं आणि त्याच्यावरच त्यांचं डिप्रेशन निम्म कमी होतं. सो डॉक्टरांचा मेन रोल तोच असतो. आम्ही जेव्हा डॉक्टरांच्याकडे येतो तेव्हा त्यांच्या बोलण्यावरच आमचा निम्मा आजार बरा होतो ऍक्च्युली. सर, तुमच्या हाताखालून एवढ्या केसेस गेल्या असतील, सगळ्यात एखादी मेमोरेबल केस कोणती आहे, कोणती शेअर कराल तुम्ही आमच्या बरोबर? तशी तर प्रत्येक केसेस मेमोरेबल असते, होणारा आनंद म्हणजे मलाच भरून आलेला. ते जेव्हा म्हणतात की थँक्यू आणि ते म्हणतात मलाच भरून आलेलं असतं खूप. आणि ते सतत स्वतःला सांगत असतात डॉक्टर काय झालं, म्हणून मी आजकाल माझा व्हॉट्सअपला नंबर पण देऊन टाकतो त्यांना. मी 2-3 नंबर ठेवले, सेक्रेटरी सगळ्यांचे नंबर देतो का त्यांची इच्छा असते की डॉक्टरांशी बोललं पाहिजे. तर मला असं वाटत नाही की आम्ही एवढे मोठे होतो की नंबर पण देऊ शकत नाही. त्यामुळे डेफिनेट मला वाटत नाही तुमचा नंबर सगळीकडे पण डेफिनेटली माझे नंबर सगळ्या प्रोफाईल सगळ्यांना आहे. तो ती एक त्यांच्याशी जोडण्याची पद्धत आहे. आणि तो त्यांना मे बी रात्री त्यांना काहीतरी त्रास होते, ते फोन करतात, आम्ही तेवढंच सोडवतो आणि तो प्रॉब्लेम दे आर व्हेरी हॅपी अबाउट दॅट होल थिंग. गेल्या वर्षभराचं जर म्हटलं ना, तो म्हणजे की मी ऑलमोस्ट 6 फॅमिलीज असे मॅनेज केले की 6 जणांच्या मिसेसचं वय 47च्या पुढे, अँड दे हॅड प्रेग्नन्सीज विथ अस. ऑब्व्हियसली त्यांना एक डोनेशन सायकल करावं लागलं होतं, आणि त्यांचे हे 47च्या पुढे जनरली प्रेग्नन्सी घ्या असं मी प्रवृत्त करत नक्की नाही आहे, पण त्यांची काही गरज होती. आणि दे हॅड बेबीज विच हॅड एक्सपायर्ड, आणि त्याच्यामुळे त्यांची ती इमोशनल रिक्वायरमेंट होती, त्यामुळे त्या ह्याच्यात दोष. पण त्याच्या आधी त्यांची प्रॉपर कार्डियक इव्हॅल्युएशन, इकोकार्डिओग्राफी सगळे टेस्ट करून त्यांना काही अडचणी नाही ती करून घेतली. आणि मग त्यांना प्रेग्नन्सी राहिल्यावर ना डबल जबाबदारी असते
आईची पण जबाबदारी असते आणि त्या बाळाची पण असते टू गो थ्रू दॅट थिंग. फॉर्च्युनेटली काय झालं की गेल्या वर्षभरात क्रिस्टीन वुमन्स हॉस्पिटलमध्ये आम्ही NICU चालू केलं, म्हणजे लहान बाळांचा पण कक्ष आम्ही इन हॉस्पिटल चालू केलं. म्हणजे आज क्रिस्टीन वुमन्स हॉस्पिटलमध्ये 5-6 गायनेकॉलॉजिस्ट कन्सल्टंट एकत्र प्रॅक्टिस करतात. डॉक्टर अजित पाटील, मी, प्रिया, शरयू हे अनुभवी तज्ज्ञ आहेत आणि आमच्याकडे ऑलमोस्ट 6 गायनेकॉलॉजिस्टची ज्युनियर टीम आहे. स्वतःची NICU आहे, त्यामुळे बाळाला इथंच होतं. नाही तर काय होतं, बाळ कुठल्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये, आई इथे, आणि मग ब्रेस्ट फिडिंग हे सगळे इश्यूज तयार होतात. बाळच इथं असल्यामुळे आईला सकाळ संध्याकाळ बाळाबरोबर राहता येतं, बाळ त्यांच्याकडे येऊ शकते. इन रूम वॉर्मर पण आम्ही देऊ शकतो. 24 तास पिडियाट्रिशियन असतात. अनेस्थेशियाची एक मोठी टीम ह्याच्याकडे सगळं बघत असते. आणि ह्या सगळ्यामुळे हे 47च्या पुढचे रिस्क घ्यायला आम्हाला सोपं जातं. आणि ते त्यामुळे आय जस्ट वेन आय लुक बॅक, आणि त्यांचा मुलगा कुठल्या तरी ऍक्सिडेंटमध्ये 19 वर्षाचा गेल्यामुळे माझ्या छातीचं जास्त झालेलं असतं. आणि देन शी इज टाइम फॉर अ प्रेग्नन्सी. आणि मग तो इमोशनल कोलाहल एवढा असतो ना, ते मिळणं आणि न मिळणं मधला, तो म्हणजे तो त्याच्यापुढे ते पैसे बिसे फार क्षुल्लक गोष्ट आहे. ते त्यातून खूप त्याच्यातून जावं लागतं. असेच अनुभव कधी कधी आम्हाला सतत फोर्स देत राहतात की यू हॅव टू वर्क हार्ड, यू हॅव टू वर्क हार्ड. कारण देव हा शब्द सुद्धा कधी कधी त्या क्षणाला खूप कमी वाटतो. नाही, पण देवच देतो प्रेग्नन्सी. आय मस्ट से दॅट. मला कधी कधी एकदा इझी पेशंट मध्ये पण एखाद्या वेळी मिळत नाही, पण एका डिफिकल्ट पेशंटला पण मिळते. म्हणजे असं नाही की डॉक्टरांचा हात लागला आणि प्रेग्नन्सी 100% मिळाली. डेफिनेटली सायन्स तसं नाहीये. देवाची नक्की, आणि देव कसा मिळू शकतो, तर मला वाटतं त्या स्त्रीने, कुटुंबाने ना खरोखर हे प्राणायाम करावं, मेडिटेशन करावं, काहीतरी एक्सरसाइज करावा, आणि त्याच्यातून जी पॉझिटिव्हिटी येते. आपल्याला माहिती आहे काय, एक्सरसाइज केलं की एन्डॉर्फिन्स येतात, एन्डॉर्फिन झालं की पॉझिटिव्हिटी येते, त्यामुळे डिप्रेशन बाहेर जातं. आणि हे छोट्या गोष्टी एकत्रित होऊन छोटी प्रेग्नन्सी मिळते. असा तो मी एक प्रिस्क्रिप्शन दिलं म्हणून प्रेग्नन्सी मिळते असं म्हणणं चुकीचं आहे. हे सगळ्या गोष्टीचं तर एक हे असतं. सर, एकूण तुमच्याशी बोलताना ना मला असं खूप जाणवते की हे करताना तुम्ही एक सेवाभाव म्हणून करत आहात, किंवा तुम्हाला त्यातून एक मिळणारा आनंद, समाधान आहे त्यासाठी करतात, नॉट ए प्रोफेशन म्हणून. ओके, सो हे खूप महत्वाचं असतं. जेव्हा आम्ही तुमच्याकडे येतो कुणीही पेशंट, तेव्हा तुम्ही जे आमच्याशी काउन्सिलिंग करत आहात, जी पॉझिटिव्हिटी आम्हाला देत आहात, ती खूप काम करत असते. ओव्हरऑल मला आता विचारायचं आहे की जेव्हा एखादी लहान मुलगी, समजा तिची आईला आज आपण गाईड करतो की बाई तुझी मुलगी आहे, ती उद्या एक चांगली आई होण्यासाठी तू तिला असं ट्रीट कर किंवा असं वाढव, तर आपण त्यांना काही टप्पे असं सांगू शकतो का? कसं आहे, मुलगी आता माझी स्वतःची मुलगी वाटली, मला वाटतं मी तिचंच उदाहरण द्यावं किंवा म्हणजे लोकांना सांगतो. आपण एक स्वतःला प्रश्न विचारूया, पालक म्हणून आपण पालक म्हणून मुलांना काय उत्कृष्ट देऊ शकतो? कोण म्हणेल मी 2 पैसे देईन, कोण म्हणेल मी एज्युकेशन देईन, कोण म्हणेल मी कुठल्या तरी कलामध्ये त्याला तज्ञ करेन, किंवा मी माझी लेगसी देईन, माझं शेतनामावर करेन, वगैरे वगैरे. पण मला वाटतं पेरेंट्सचं पहिलं काम आहे मुलांना फ्रीडम देणं. आणि ते फक्त पेरेंट्सच देऊ शकतात, आई बाबाच फ्रीडम देऊ शकतात. प्रत्येक पेरेंटने स्वतःला विचारलं पाहिजे की तुम्ही फ्रीडम दिला का? ती मुलगी लग्न होऊन दुसरीकडे जाणार आहे, तिचा नवरा, तिचे सासू, तिची फॅमिली कदाचित फ्रीडम देणार नाही, पण तुम्ही तो फ्रीडम तिला दिला पाहिजे. फ्रीडम टू चूज अ स्पोर्ट, कधी हॉबी चूज करायला, तिला आवडतं तो कोर्स चूज करायला, कळलं, आणि त्या कोर्समध्ये तिला आपण फक्त प्रोत्साहित करायचं. तो फ्रीडम आहे तिचा, पुढे पुढे जायचा, काय करायचं, तिला काय शिकायचं तिला शिकायला पाहिजे. हे चुकीचं आहे, हे वाईट आहे असं म्हणण्याची गरज नाही. कारण हे चुकीचं वाईट आहे जेव्हा म्हणतो तेव्हा आपण आपल्याला आलेले वाईट अनुभव आले म्हणून ते वाईट अनुभव तिला येतील असं विचार करत राहतो. पण कदाचित ते चुकीचं असेल. आता मी डॉक्टर झालो, माझी मुलांनी मेडिसिन चूज नाही केलं, पण आय वॉज व्हेरी हॅपी. त्यांना फ्रीडम होतं की त्यांना काय चूज करायचं आहे आणि त्यांना पुढे कसं जायचं आहे ह्याच्याबद्दल. पण तो फ्रीडम द्यायला त्या मुलीला. आणि आजकाल ते एवढे ज्ञानी आहेत ना तरुण मुलं, एवढं त्यांच्याकडे अगाध युट्यूब आणि अगाध इंटरनेट उघड आहे, त्यांना आपल्यापेक्षा निश्चित जास्त कोर्सेस, जास्त अपॉर्च्युनिटीज, जास्त कला सगळं माहिती आहे त्यांना. पियानो वाजवायला शिक्षक नाही म्हणून कोल्हापुरात आपण पियानो नाही शिकणार कदाचित, पण त्यांना माहिती आहे की युट्यूबवर जाऊन पियानो कसा शिकायचा असतो. त्यामुळे अगदी तो 1000 रुपयाचा पियानोही त्यांना चांगलं गाणं शिकवू शकतो. त्यामुळे तो फ्रीडम द्या. तुम्ही प्रत्येक वेळी तिला अडकाठी करत गेला तर चुकीचं. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. सुरुवातीपासून ना घराची पद्धतीमध्ये कमी मैदा, हे तुमचे कोल्ड्रिंक्स वगैरे ह्या गोष्टी कमी करणे, आणि प्रोटीन डाएट वाढवणे हे फार महत्वाचं असतं. आपल्यापैकी खूप जण व्हेजिटेरियन्स आहेत. मग व्हेजिटेरियन मध्ये ना सोयाबीन आहे, राजमा, छोले, डाळ, उसळ, दही, पनीर या गोष्टीवर जरा कॉन्सन्ट्रेट करा. खूप वेळा आई फक्त म्हणते फळं खागं, फळं खागं, फळं खागं. अरे मला सांगा, दीपिका पडुकोन कधी म्हणाली का मी 4 आंबे खाले म्हणून माझे बायसेप्स असे? कोणच म्हणत नाही. मी कलिंगड खातो म्हणून माझं असं आहे, कोणच म्हणत नाही.
आणि फक्त व्हिटॅमिन्स आणि मिळणार आहे आणि थोडीशी शुगर मिळणार आहे, पण खरं मिळतं ते प्रोटीन्स मधून, मिनरल्स मधून. त्यामुळे त्यांना पालेभाज्या खायला, उसळ खायला प्रोत्साहित करणं गरजेचं आहे. आणि जी गोष्ट तुम्ही 2 चपातींबरोबर खाता आणि पोट भरलं म्हणता, ते एकच चपाती वापरून जास्त भाज्या, जास्त कोशिंबरी, दही खाऊन पोट भरलं ना, ते आयडियल लाईफस्टाईल होईल त्या फॅमिलीची, की जिथे तुम्हाला न्यूट्रिशन चांगलं मिळतं, तुमचे होणारे कॅन्सर, डायबिटीज, ओबेसिटी या सगळ्या गोष्टी तुमच्या कमी. इथे एक छोटं उदाहरण देतो, थोडा वेळ घेतो. एक आपण फॅमिली थेरपीचा विचार करतो लाईफस्टाईल मध्ये. फ्रान्समध्ये एका गावामध्ये त्यांना सगळी चाइल्डहुड ओबेसिटी होती, म्हणून त्यांनी फुल गावात ठरवलं की कोणीही मुलांना चीज देणार नाही. इमॅजिन, फ्रान्समध्ये चीज द्यायचं नाही म्हणजे कसं असेल, आपण डाळ न खाल्ल्यासारखं. चीज नाही दिलं आणि हे चाललं, वर्षानुवर्ष चाललं. त्यांनी सगळे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन, मॅथमॅटिक्स शिकवायला कॅलरी कॅल्क्युलेटर्स वापरले, म्हणजे उदाहरण देताना मुलांना तसे शिकवत गेले. आज ते गावामध्ये आदिदास, नायकी, रिबॉकचे बिगेस्ट शोरूम्स आहेत. सायकलिंग मध्ये ते फंटॅस्टिक गाव म्हटलं जातं आणि पूर्ण ओबेसिटी लेवल त्यांनी कमी केली. तर एक गाव करू शकतं, आपण एका फॅमिली करता नक्की अशा काही गोष्टी करू शकतो. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट मला वाटतं. आणि त्याचबरोबर एक्सरसाइज बद्दल पण आम्हाला ऍब्सोल्युटली. आई बाबा एक्सरसाइज करत असेल तर मुलं नॅचरली करायला Actually. लागतात. नाहीतर आपण मग घरात वाळत घालायचे ते मशीन घेतो ना, ते फिरत असतात मशीनवर, ते वॉकर म्हणतो आपण त्याला, पण ते कपडे वाळत घालायचे मशीन होतात शेवटी. ओके, सो एक उत्तम आई जर पुढे आपल्या मुलीला घडवायचं असेल आपल्याला, तर त्यासाठी घ्यायच्या ज्या गोष्टी आहेत, मुख्य फ्रीडम जे सांगितलं सरांनी, तर ती पण आपण एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी, कारण तीच बऱ्याच वेळेला आपल्याकडून मिस होते. एक्सरसाइज बद्दल आपल्याला बरंच सांगितलं जातं, खाण्याबद्दल सांगितलं जातं, पण फ्रीडमचा एक नवीन मुद्दा सरांनी जो सांगितला तो अतिशय महत्वाचा आहे, ज्याच्यावरती आपण सगळ्यांनी कॉन्सन्ट्रेशन करून त्या पद्धतीने इम्प्लिमेंट सुद्धा करूया. सो ओव्हरऑल सर, आपण वंध्यत्व याच्याबद्दल जेव्हा बोलतो आहोत, तर आपण मगाशी बघितलं की आई असेल, वडील असेल, त्या दोघांच्यात येणारे प्रॉब्लेम्स कशामुळे येतात ते कळलं. त्याच्यावरती ओव्हरकम करण्यासाठी मला थोडंसं आता एक काउन्सिलिंग असं हवंय की समजा आईमध्ये असू देत किंवा बाबांच्या मध्ये असेल, दोघांची फॅमिली किंवा त्या दोघांच्या मध्ये एक इमोशनल काउन्सिलिंग, त्या दोघांच्या मध्ये अंडरस्टँडिंग कसं पाहिजे. आय थिंक हे महत्वाचा, खूपच महत्वाचा मुद्दा आहे. आणि हा अगदी बेसिक्स पासून चालू होतं, म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ इंटरकोर्स किती वेळा ठेवलं पाहिजे इथपासून जे छोटे छोटे इश्यूज चालू होतात, आणि फॅमिली प्रेशर्स, घरातलं वातावरण कसं आहे, या गोष्टी. मला वाटतं त्या दोघांनी पहिलं ना एक आमच्या सरकारकडे येऊन एक प्रॉपर सायन्स समजून घ्यायला पाहिजे की ओव्ह्युलेशन केव्हा होतं, कोण कुठला ऑर्गन कसा काम करतो, या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे त्यांचा तो आउटलुक एकदा क्लिअर झाला, पारदर्शकपणे त्यांना ती माहिती मिळाली की ऑटोमॅटिकली त्यांचा माइंड तसं दोघांचा विचार करणार आहे. नाहीतर फक्त बायकोला तर सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत आणि मिस्टरांना काही क्लिअर नाहीये, तर मिस्टर माझ्याकडे व्हिजिटलाच आलेले नाहीयेत, मग ते डेफिनेटली ते प्रॉब्लेम्स चालू होतात. त्यामुळे ते मी पहिला एसेन्स करतो की त्यांना ते सिस्टमॅटिकली ते कळलेलं आहे. आणि मला वाटतं की त्या दोघांनीही एकमेकांकरता थोडा वेळ काढणं, एकमेकांना थोडं एनकरेज करणं फार महत्वाचं आहे. कारण की ना आमची ट्रीटमेंट म्हणजे ना कधी कधी मला खूप वाईटही वाटतं, असं यशाची एक एक पायरी चढत जातो किंवा ना ही ट्रीटमेंट घ्या, तुमचे चांगले होईल, प्रेग्नन्सी राहील, मग त्याला एक्स चांगले तयार झाले, मॅडम कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही 2-3-4 दिवस रिलेशन्स ठेवा. मग ते लेडी येते म्हणतो बाबा ते तुमचे एक्स ना उत्सर्जन पण झालेलं, स्पीड ऑफ प्रेग्नन्सी. त्यामुळे तिची आशा वाढत जाते आणि एके दिवशी सकाळी पाळी होते आणि डुमकन ती कड्यावरून पडते. आणि ते एकदा होत नाही, ते प्रत्येक महिन्यात तो चालू राहतो. आणि तू सांभाळणं हे फक्त जवळचे लोकच करू शकतात, मलाही मर्यादा पडतात. त्यामुळे मला वाटतं ती घरातली वातावरण म्हणजे सासूने ना बाळ केव्हा होणारो आमचं, किंवा बघा ना ही त्यांच्या पुढेच बाळ होत नाही म्हणून चर्चा शेजाऱ्यांची केली, तर त्या मुलीला किती मानसिक त्रास होत असेल हे मी समजू शकतो. त्यापेक्षा त्या सासूबाईने ती चर्चा नाही केली आणि त्या मुलीला सांगितलं काय काळजी करू नकोस ग, झालं 2 वर्षाने होईल, काय बिघडलं, आपलं सगळं आहे तसं चालू आहे. तू बाळ होणे, मुलगा मुलगी जे काय होणं, तो प्रतिष्ठेच्या, फॅमिलीचा प्रतिष्ठेचा विषय व्हायची काही गरज नाही. हा निसर्ग आहे शेवटी, आणि त्या निसर्गाला तुम्ही मदत केली, घरातल्या सगळ्यांनीच तसं वातावरण मिळेल, अरे होईल ते होईल, पाळी आली काही काळजी करू नको, यू आर अ फिमेल, तुम्हाला होणाऱ्या फिजिओलॉजिक गोष्ट दर महिन्याला पाळी येणारच आहे, आली ठीक आहे, पुढच्या वेळी बघता येईल, असं जर करत गेले तर ते वातावरण सहजता आहे ना, त्या ट्रीटमेंटमध्ये सहजता आहे ना, तेवढं ते डॉक्टरचं कर्तव्य आहे, तेवढंच फॅमिली आणि फ्रेंड्सचं पण तेवढंच कर्तव्य आहे. प्रत्येक वेळी फ्रेंड्सना माहिती आहे की यांना बाळ नाही आहे, तर प्रत्येक मिटिंगला विचारायची गरज नाही ना, तो कुठल्या डॉक्टरकडे गरज काय, उलट तिने विषय काढत असू दे, सोडचा पावभाजी खाऊया असं म्हटलं जास्त महत्वाचं आहे मला वाटतं. त्यामुळे थोडं चेंज ऑफ ऍटिट्यूड समाजाची, मैत्रिणींची आणि होणं फार गरजेचं आहे. म्हणजे त्या कुटुंबाला त्याची प्रायव्हसी जपता यावी, कारण प्रत्येक कुटुंबाला प्रेग्नन्सी कशी मिळतात त्यांचा प्रायव्हेट ऍस्पेक्ट, व्हेरी प्रायव्हेट अँड कोव्हेटेड ऍस्पेक्ट ऑफ लाईफ.
Yes. आम्ही पण सगळं एकदम सिक्रेटली करत असतो या सगळ्या गोष्टी, कुठंच काही त्याचं हे करत. बरोबर. पण त्यामुळे ती प्रायव्हसी मिळणं ती जपणं फार गरजेचं आहे. नक्की. खूप महत्वाचे सर्व मुद्दे आपल्या समोर ठेवता आहेत. कारण आपण जेव्हा एखाद्या कुटुंबामध्ये बाळ होत नाही याची चर्चा जेव्हा करतो तेव्हा आपली रिस्पॉन्सिबिलिटी आपण समजून घ्यायला पाहिजे. आपण जेव्हा इतर मैत्रिणींबद्दल अशी चर्चा करतो त्याचे त्या मैत्रिणीबद्दल, त्या मैत्रिणीच्या मनावर काय इफेक्ट्स होत असतील त्या फॅमिलीवर, तेही लक्षात घेतले पाहिजे. पूर्ण फॅमिलीचं सुद्धा बाउंडिंग कसं पाहिजे ते पण सरांनी सांगितलेलं आहे. सर खूप छान. मला असं वाटतं की टेक्निकली ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही हँडल छान करताच आहात, पण इमोशनल लेवलला ज्या ज्या गोष्टी जिथे जिथे कमी पडत असतील तिथे पण तुमच्याकडून खूप छान काउन्सिलिंग होते आणि म्हणून आजचा सक्सेस रेट तुमचा एवढा खूप छान आहे. सो आता आपल्याला शेवटी थांबताना एक चांगले आई वडील होण्यासाठी म्हणा किंवा समोर तुम्हाला आता जो काही एक मेसेज द्यावासा वाटतो, काय द्या सगळ्यांना? निराश होऊ नका. ओके. सगळ्यात महत्वाचं वंध्यत्वग्रस्त कुटुंबाने आणि तिच्या सगळ्या आजूबाजूच्या लोकांनी चुकूनही निराश होऊ नये. देर इज ऑलवेज होप. येस. आणि द सायन्स हॅज रिच्ड अ गुड टेक्नॉलॉजी इनफ की जिथे, आणि आता बघतो आमच्याकडे कॉम्प्युटर सीमेन अनालिसिस असतील, लेझर हॅचिंग असेल, आमचे PhD झालेले एम्ब्रिओलॉजिस्ट आहेत, दे आर सो वेल ट्रेन ना की सक्सेस इज डेफिनेटली देअर. त्यामुळे उगाचच निराश होऊन, डिप्रेस होऊन, वजन वाढवून बसण्यापेक्षा ठीक आहे आज माझी वेळ नव्हती असं स्वतःला समजून सांगून पुढे जाणं हे सगळ्यात योग्य मार्ग. किती छान. गुड. आणि मला असं वाटतं की फक्त याच बाबतीत नाही, तुम्ही जे सांगितलं निराश होऊ नका, त्या लाईफमध्ये प्रत्येक पॉईंटला आपण स्वतः सांगायला पाहिजे कारण देअर इज ऑलवेज होप प्रत्येक ठिकाणी. आणि आपल्या बरोबर जेव्हा सुनंदा IVF क्लिनिक आहे तेव्हा तर आपण काळजी करायचं कारणच नाही, कारण तिथले एवढे सगळे डॉक्टर्स एक्सपर्ट आहेत, टेक्नॉलॉजी एवढी छान ऍडव्हान्स्ड आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणुसकी जपणारा आणि सेवाभाव असणारा असं हे डॉक्टर आपण म्हणू शकतो नक्की सचिन कुलकर्णी सर यांच्याबद्दल. सचिनजी मला खूप छान वाटलं आज तुमच्याशी गप्पा गोष्टी मारून. आणि नुसतंच असं नाही की गप्पा केल्यात आणि जस्ट फक्त हॉस्पिटलबद्दल माहिती वगैरे असं नाही, तर त्यातून तुम्ही खूप छान मोटिवेशन दिलेलं आहे आणि आम्हाला पण आमच्या लाईफस्टाईल बद्दल पुन्हा एकदा नव्यानं विचार करायला तुम्ही प्रवृत्त केलेला आहे. त्याबद्दल थँक्यू सो मच सर. थँक्यू. नमस्ते. दैनिक पुढारी कस्तुरी क्लबचे वर्कशॉप, लाईव्ह कार्यक्रमांचे व्हिडिओज पाहण्यासाठी @पुढारी कस्तुरी या फेसबुक पेजला लाईक करा, फॉलो करा. तसंच पुढारीच्या सर्व इव्हेंट्सचे व्हिडिओज पाहण्यासाठी पुढारी इव्हेंट्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.